थँक्यू सो मच काका म्हात्रे सर, ज्यांचा आवाज आपण आतापर्यंत ऐकत होतात. या अलिबाग नव्हे तर पूर्ण रायगड जिल्हा महाराष्ट्रामध्ये सातारा असेल किंबहुना पुणे असेल मुंबई असेल पनवेल असेल या पूर्णतः विभागांमध्ये काकांनी आपलं नाव मोठं केलंय, आपल्या विभागाचं नाव मोठं केलंय. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहे. कारण म्हणतात ना, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा. दोन्ही संघांचा प्रतिनिधी प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली नाही. आपण नाव सांगा, आम्ही अपडेट करू. ओके, तर सामन्याला आपण सुरुवात करण्याआधी संपलेल्या क्रिकेट मायबा प्रेक्षकांचं मी यश मापगावकर सहर्ष स्वागत करत आहे. हे ज्या मॅचेस आपण बघतोय, सोहम आणि जयवंत ही जोडी मैदानावरती स्ट्राइक वरती सोहम, नॉन स्ट्राइक एंड वरती जयवंत गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय. रणजित रोगे एक अत्यंत चांगले खेळाडू, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सेवक आणि मैदानावरती आपण बोलतोय. पाहूया आता मॅचला. पहिला चेंडू आपण पाहतोय, पडल्यानंतर पूर्णतः बीट करणारा होता, नेस्तनाबूत करणारा होता. षटक क्रमांक पहिला बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन इयर. कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय फील्ड रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि हे फील्ड रेस्ट्रिक्शन्स घेऊनच या ठिकाणी फलंदाजाला फायदा उठवावा लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या लगत या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि याच बरोबरीने जर विचार केला तर मैदानावरती रणजित रोगे सज्ज. या फुलटॉस चेंडूवरती पूर्णतः या चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. या चेंडूवरती लॉंगर क्षेत्ररक्षक स्थित आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा पूर्णतः जिम्मा त्याने उचललाय आणि आतापर्यंत स्कोरबुक वरती धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव धावफलकावरती आली, पहिली धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. साथी स्कोरर या ठिकाणी आमच्या बाजूला बसलेत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट गुणलेखन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण स्कोरर हा अत्यंत अपडेटेड असणं किंबहुना या मॅच मध्ये तो चुकला तर आम्ही चुकतो असं आम्ही नेहमी म्हणतो. त्यामुळे गुणलेखकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या षटकामध्ये राईट हँड लेफ्टी कॉम्बिनेशन, उजव्या आणि डाव्या हाताचा वापर करणारे फलंदाज रणजित रोगे यांनी पूर्णतः हे मायाजाल आखलंय आणि याच्यामध्ये विकेट मिळणार का हे देखील पाहण्याजोग आहे. यावेळेचा फटका ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, पॉपिंग क्रीज मधून बाहेरून काका मारण्याचा प्रयत्न करतायत. एक स्वीप आउट कट मारण्याचा प्रयत्न केला होता, क्रीजच्या बाहेर निघून या फटक्याला ऑन द राईज खेळायचा होता. मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट चेंडू निर्धाव आलाय. रणजित रोगे यांचं षटक अत्यंत महत्वपूर्ण आहे. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर. हा चेंडू मात्र पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर. पंच या ठिकाणी घोषित करतायत हा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22च्या अन्वये या ठिकाणी पंचांनी घोषित केले अतिरिक्त धाव मिळेल. मात्र मैदानावरती रणजित रोगे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतायत, व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न करतायत. राईट अमाउंट द विकेट. या चेंडूवरती वेट फॉर अंपायर डिसिजन हियर. एक धाव तर मैदानावरती घेण्याचा प्रयत्न केलाय. वाईट +1 अशा 2 धावा मैदानावरती आल्यात. या ठिकाणी जर आपण मैदानावरती विचार केला ना काका तर प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी चेंडू सुटला होता, मात्र समोरच्याला कॉलिंग केलं होतं, एक धाव पूर्ण केली गेली आणि हीच एक धाव अत्यंत महत्वपूर्ण शेवटच्या क्षणी पाहायला मिळते. या 2 धावा धावफलकावर याला बॅक टू बॅक वाईट्स या मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळालेत. रणजित रोगे अजूनही सेटल नाही आहेत, किंबहुना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. आता डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राइक वरती. यावेळेचा क्विकर 1 होता, अगदी अंदाज लागून दिला नव्हता फलंदाजाला की हा चेंडू गतिमान अवस्थेमध्ये प्रदान करणारा पाहायला मिळेल. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे पण अनेक गोलंदाज बघितले होते. चौथ्या चेंडूवरती एक्सपेरिमेंट करायचा, दुसऱ्या चेंडूवरती एक्सपेरिमेंट करायचा आणि शेवटच्या चेंडूवरती एक्सपेरिमेंट करायचा. ठरून एक्सपेरिमेंट करायचे. यावेळेचा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकाला भेदलंय. समोर आपण जर विचार केला आउटफील्ड तितकीशी क्विक जरूर आहे, मात्र या युद्धामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर जिंकलाय. अलाउन द कार्पेट हा चेंडू खेळला होता, क्षेत्ररक्षक 38 पार करून आला होता, भेदलं होतं या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. मात्र त्या दरम्यान धावफलकावरती 2 धावांपासून वंचित राहणार नाहीयेत. स्कोरबुक वरती या 2 धावा आल्या आणि धावफलकावरती धावा जमल्या गेल्या, त्या म्हणजेच 6 धावा. पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही 38 सर्कलला पार केला
तर या ठिकाणी तुम्हाला 4 धावा नक्कीच मिळतील, कारण 38च्या वरून जरी चेंडू गेला तरी 4 धावा निश्चित आहेत. यावेळेचा फटका जबरदस्त केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. दिमागदार, असरदार आणि बहारदार षटकार. कम ऑन डीजे. सर, पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय. धावफलकावरती 12 धावा आल्यात. आणि जर आपण विचार केला तर या फटक्याविषयी जरूर मी म्हणेल की हा फटका चेंडू पडल्या क्षणी फलंदाजांनी निर्धार केला होता. शॉर्ट ऑफ द लेग चेंडू या चेंडूवरती पुल करायचा डीप स्क्वेअर लेग रिजन खाली आणि चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. ज्या पद्धतीनं मैदानावरती आक्रमकपणा दाखवला हा युवा फलंदाज आहे, मात्र पूर्णतः ताकदीनिशी टायमिंग साधलं आणि मैदानावरती प्रतिस्पर्ध्यांना दाखवून दिलं की आम्ही सुद्धा या मैदानावरती जिंकण्याच्या वृत्तीनं उतरलोय आणि आमच्यामध्ये तो सुद्धा दमकम आहे. आम्हाला सुद्धा काळभैरवेश्वर क्रीडा मंडळ आवास हे चषक जिंकायचं आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा या मैदानावरती प्रयत्न करू. पहिलं षटक संपलं. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले रिक्त केला गेलाय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी रुंदावलेलं पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षकांचा आता अत्यंत महत्त्वाचा रोल या पूर्णतः मॅच मध्ये बघायला मिळेल. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या दरम्यान सजवलेलं होतं. यावेळेस आपण बघतोय समोर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. ओमकार राणेला आपण या ठिकाणी बघत असाल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमोल मैदानावरती आलाय. 12 धावा धावफलकावरती आल्यात आणि षटक दुसरं सुरुवात करतोय. यावेळेस अमोलला आसमान दाखवलंय. आसमानी तुफानी फटका चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन ह्यूज 6. कम मैदानावरती एक्झिक्यूट केलाय. समोर चेंडू होता आणि गोलंदाजाने अक्षरशः आमंत्रित केलं होतं, आ बेलूर मार मुझे. हा फटका पडल्यानंतर चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेला. हा चेंडू आता मात्र दडपण स्पष्ट होत असताना बघायला मिळते, कारण एक फटका आल्यानंतर अमोल काका जर आपण विचार केला तर या गोलंदाजाकडे कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, विकेट प्राप्त करू शकतो आणि विकेट घेण्यासाठीच कर्णधाराने त्याला पाठवलंय, कारण ही पार्टनरशिप त्यांना ब्रोक करावी लागेल. अन्यथा ही पार्टनरशिप अत्यंत एक्सप्लोजिव्ह होऊ शकते, विध्वंसकपणा बघायला मिळू शकतो. या चेंडूवरती वाईड मैदानावरती आला. पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर होता. यावेळेस सौंदर्याच खेळण्याचा प्रयत्न. समोर व्ही शेप मध्ये चेंडू बाणासारखा सरळ येतोय. सीमा रेषा पार, पॅरलल टू द ग्राउंड. चौका पद्धतीने आपण जर विचार केला तर अमोल वरती आक्रमक हल्ला चढवलाय. ज्या अमोलने आतापर्यंत सुरुवात जरूर केली होती, मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर आणि हा प्रयत्न होता की या मैदानावरती ज्या पद्धतीनं अमोल आल्या क्षणी त्याच्यावरती हल्लाबोल केलाय. आतापर्यंत तब्बल 3 वाईड, 1 चौकार, 1 षटकारच्या मदतीनं प्रतिस्पर्धी संघानं चांगली धावसंख्या बिल्ड केली आहे. यावेळेसचा फटका हवेस मध्ये खेळण्यास प्रवृत्त केलाय. चांगलं जजमेंट ओमकारचं आणि मैदानावरती व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच. जयवंत बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे मास्टर.
2 षटकं मैदानावरती पूर्ण झाली. 2 षटकांच्या अंती स्कोरबुक वरती 22 धावा लागल्यात, 32 धावा लागल्यात, माफ करा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. चल लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावा, कारण अजून बरेच सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर कोणती विकेट नव्हती काका, मात्र या षटकामध्ये धावा जास्त आल्या आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. अमोलने सुद्धा ब्रेक थ्रू मिळवून दिला. या ठिकाणी षटक क्रमांक 3 ओमकार राणे या मैदानावरती आलाय आणि डावकुरा हा त्याचा फलंदाज मैदानावरती सामना करेल. हा फटका पुन्हा एकदा चांगल्या रीतीने जरूर खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला टाटा बाय बाय करत. सीमा रेषा पार आणखीन एक ऑस्ट्रेलिया. यावेळेचा चेंडू आता मात्र पूर्णतः ओमकार राणे सुद्धा ओळखलाय की समोरच्याची मनोवृत्ती काय आहे, समोरच्याला करायचं काय आहे. समोरचा फलंदाज केवळ आक्रमकपणा हा एक पवित्रा घेऊन मैदानावरती उतरलाय. अटॅक करून समोरच्या गोलंदाजावरती प्रेशर दडपण आणायचं आणि त्यासाठीच तो प्रयत्न करतोय. हा फटकावरती आपण बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, फील्ड करण्याचा प्रयत्न होईल. आणि जर आपण विचार केला तर युवा खेळाडू आतापर्यंत या पूर्ण सामन्याची दारोमदार त्याच्या खांद्यावरती आहे आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी तो मैदानावरती चांगले प्रयत्न करतोय. शेवटपर्यंत लढायचं आणि ज्यावेळेस खराब चेंडू येईल त्या चेंडूला बाउंड लाईनच्या बाहेर मारायचा एका उद्दिष्टानं तो मैदानावरती उतरलाय. स्ट्राईक रोटेट झाली, मैदानावरती आणखीन एक धाव आली आणि 39 धावा स्कोरबुक वरती लागल्यात. एका बाजूला आपण संघ बघतोय जोगेश्वरी आवाज, दुसऱ्या बाजूला गावदेवी धोकवडे. हा फटका मैदानावरती विकेट कीपर तैनात आहे आणि अत्यंत चांगला कॅच स्कॉट बेंड म्हणूयात. मैदानावरती फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे मास्टर. पुढे सरसावत अत्यंत चांगला फटका व्ही शेप मध्ये आज लाईक वेस्ट इंडियन क्रिकेटर. चेंडू सीमा रेषा पार, 1 बाउन्स, चौकार. स्कोरबुक वरती धावा किती आहेत हे तुम्ही नक्कीच घर बसल्या बघत असाल तर स्कोरबुक वरती नजर मारा. 43 धावा लागल्या आहेत. 43 रन स्कोरबुक वरती अर्जित केले. dreamscricket.in च्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. आणि या माध्यमातून जर आपण विचार केला तर अत्यंत चांगला खेळ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आपण. काळाबेरसूर क्रीडा मंडळ आवास म्हणजेच भगत यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. अत्यंत दिमागदार आयोजन, भव्य दिव्यता स्पष्ट करणारी स्पर्धा. ट्रॉफीज आपण काका बघू शकता ज्या पद्धतीनं जर आपण पाहतो पनवेल विभागामध्ये ज्या 5 लाखाच्या 2 लाखाच्या 3 लाखाच्या स्पर्धा असतात तशा ट्रॉफीज आज या ठिकाणी काळाबेरसूर क्रीडा मंडळ आवास यांच्या वतीनं या मैदानावरती आणल्या गेल्यात. हे अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजावरती हा फलंदाज हावी होईल की विकेट मैदानावरती मिळेल.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की केला जातोय का नाही, मात्र एका धावेवरती थांबावं लागेल. या फलंदाजाने आतापर्यंत जर आपण विचारलं टॉप टू बॉटम ज्या पद्धतीने सुरुवातीला ओपनिंग बॅट्समन म्हणून तो आला होता आणि अजूनपर्यंत टिकून आहे, या फलंदाजाकडे ते पेशन्स आहे, संयम अत्यंत महत्वाचा. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती फटका खेळता येतो असं नाही, काही चेंडूवरती सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि अशाच रीतीनं खेळ पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी फलंदाजाने केलंय. पुन्हा एकदा आपण बघतो फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, समोर क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, रणजित रोगे यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि तोपर्यंत मात्र जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. कोणताही चेंडू रिक्त नाहीये काका आणि हे अत्यंत महत्वाचं आहे की प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार आला नाही तरी चालेल, मात्र एकेरी आणि दुहेरी धावा ह्या चालू राहिल्या पाहिजेत. ही स्ट्रॅटेजी आखणारा एखादा फलंदाज आपल्या संघामध्ये जर असेल तर मात्र प्रतिस्पर्धी संघ किती या ठिकाणी जाळ फेकण्याचा प्रयत्न केला तरी धाबा सुरू राहतात आणि आतापर्यंत करून दाखवलं या फलंदाजानं. गावदी दोकुडेचे दोन फलंदाज आतापर्यंत शेवटपर्यंत टिकून खेळतात, ज्याच्यामध्ये डावखुरे हाताचा फलंदाज म्हणजेच तो सोमचं अत्यंत महत्वाचं योगदान या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. यावेळेस मात्र पूर्णतः मिज्जत झाला होता. क्षेत्ररक्षक आहे तैनात, एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो, दुसरी धाव मात्र मिळणार नाहीये. आकाश अगदी जर आपण विचार केला तर आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत पूर्णतः या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर सोहमच्या बॅटमधून 2 षटकार आपण बघितलेत आणि एकेरी दुहेरी धावा सुद्धा बघितल्यात. त्याच्यामुळे सोहम ज्या फलंदाजाला आज गावदेवी धोकडे संघाने संधी दिली तो त्यांचा रायझिंग स्टार आहे, एमर्जिंग प्लेयर आहे. या संघाकडे असणारे नवतरुण खेळाडू ज्यांना मैदानावरती त्यांनी आज उतरवलंय आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या संघाला फायदा सुद्धा झालाय. 3 चेंडू बाकी आहेत, धावफलकावरती धावा जमल्यात 46. डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा घेतली आणि फलंदाजाला परतावा लागेल. अत्यंत चांगला कॉट बिहाइंड, कम ऑन डीजे मास्टर, विकेट. बुक वरती आपण बघतोय 46 धावा लागल्यात, 46 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 2 टू गो. अशा पद्धतीने आपण बघतोय या मॅच कडे. एक जबरदस्त क्रिकेटचा सामना या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आकाश पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडू आक्रमक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. लॉंग शॉट रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता काका. थर्डमॅन क्षेत्रामधून आपण पाहत होतो की चेंडू ट्रॅव्हल करत होता अगदी लॉंग शॉट रिजनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाची प्रयत्नांची पराकाष्ठा बघायला मिळाली. या धावा किती आहेत? 2. या 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात. 22 स्वरूपामधील धावा होत्या. नक्कीच जर आपण विचार केला तर तिसरी धाव घेत असताना मात्र हा फलंदाज मैदानावरतून परततोय आणि 1 टू गो. अशा पद्धतीने इनिंग संपण्याच्या दृष्टिकोनातून आपण बघतोय ज्या पद्धतीने हा पूर्ण सामना या ठिकाणी बघायला मिळाला. अत्यंत चांगलं क्रिकेट आपण काळाभैरव क्रीडा मंडळ आवास यांच्या क्रीडांगणावरती बघतोय आणि नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षित असणारे सामने आज आपल्या सर्वांना बघायला मिळतील. स्कोरबुक वरती आपण बघतोय 28 धावा बनल्यात आणि 1 टू गो. अंतिम चेंडू साठी सोम मैदानावरती सज्ज आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता मात्र आकाश. हाऊस दॅट क्वेश्चन केलंय आणि उत्तर दिलंय पंचांनी. लेग बिफोर द अपील या ठिकाणी आपण बघतोय आणि फलंदाज पायची स्वरूपामध्ये बाद. कम ऑन डीजे मास्टर.
समोर येताना लावल्या आहेत त्यामध्ये लावू नका, किंबहुना जाणार येण्यासाठी वाट मोकळी ठेवा. त्याच्यामुळे आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको याची देखील दखल आपण सर्वांनी घ्या. ओव्हर टू पुन्हा एकदा काका म्हात्रे सर, धन्यवाद. धन्यवाद. यश मापगावकर यांचा आवाज आपण ऐकलात. तर खेळाचं पहिलंच इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये गावदेवी धोकोडे या संघाने 48 धावा प्रतिषटक 12च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली आणि 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले ते जोगेश्वरी माता आवास या संघासमोर प्रतिषटक 12.25च्या सरासरीने. या संपूर्ण स्पर्धेचं गुणलेखकाची भूमिका प्रणय भगत, युवा अर्थातच आमचा गुणलेखक आहे, ज्याच्या माध्यमातून आपण हे पाहू शकता. पंचांच्या भूमिकेमध्ये राजेशजी तळसिलकर अर्थात आऊ सर मुंबई आणि नाशिक शेख यांना आपण पाहतायत. मुंबईचे दोन्ही पंच ज्यांनी खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी या ठिकाणी दिले. आणि या समालोचक यश मापगावर आपण पाहतात. या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर प्रथम क्रमांक 55,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000, तृतीय क्रमांक 20,000, चतुर्थ 11,000 आणि पाचवा 11,000, तब्बल 1,27,000ची क्रिकेट स्पर्धा. त्याला फलंदाज पाठवायचे आहेत, वेळ देऊ नका, फलंदाज पाठवायचे आहेत. हे जे पहिल्या क्रमांकाचं भव्य चषक आहे ते स्वर्गीय जनार्दनजी अनंत भगत सर यांच्या स्मरणार्थ नरेंद्रजी जनार्दन भगत यांच्याकडून आम्हाला मिळाले. दुसरं भव्य चषक स्वर्गीय जनार्दन आनंद भगत यांच्या स्मरणार्थ कुमारी सान्वी नरेंद्र भगत यांच्याकडून मिळाले. तृतीय क्रमांकाचं भव्य चषक अर्थातच स्वर्गीय जनार्दन आनंदजी भगत साहेब यांच्या स्मरणार्थ कुमार साईस नरेंद्र भगत यांच्याकडून मिळाले. चतुर्थ क्रमांकाचं भव्य चषक स्वर्गीय वनिताताई सुधाकर भगत यांच्या स्मरणार्थ आर्य सचिन भगत यांच्याकडून आम्हाला मिळाले. आणि पाचव्या क्रमांकाचं भव्य चषक स्वर्गीय सुधाकरजी नाना भगत यांच्या स्मरणार्थ कुमार आर्य सचिन भगत यांच्याकडून मिळाले. सामनावीर टी शर्ट सौ साजिरीताई सुमित भगत ग्रामपंचायत सदस्य भगत आवास यांच्याकडून आम्हाला मिळाले. चौकार किंग आणि षटकार किंग अर्थात चौकार षटकारांचा बादशाह ही जी चषक अंतिम बक्षीस वितरणात पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आम्हाला मिळाले ते स्वर्गीय अविनाशजी पांडुरंग भगत यांच्या स्मरणार्थ पराग अविनाश भगत यांचं निश्चित चांगले योगदान मिळाले. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट झेल असेल हा संपूर्ण स्पर्धेमध्ये तो अर्थातच स्वर्गीय अविनाशजी पांडुरंग भगत यांच्या स्मरणार्थ कुमारी देविका रोमिल भगत यांच्याकडून मिळाले. या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. काय काय चुकीचं नव्हतं हो काय बरं चुक. तर या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करून आपण वळूया. ही क्रिकेट स्पर्धा सोहम डीजे अर्थात सोहम भगत यांच्यामधून आमचा आवाज तुमच्याकडे येतोय आणि थेट प्रक्षेपण ड्रीम्स क्रिकेट अलिबाग अर्थातच कौस्तुभजी पाटील जे सिव्हिल इंजिनियर आहेत, यश कडू कॅमेरामन आहेत आणि साहिल कोंडस्कर कॅमेरा यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला क्षेत्रेशन लावून घ्या. सलामी जोडी मैदानामध्ये. यानंतर पहिलं विनर आणि हा किती ओव्हर ठरवून ठेवा तर सलामी जोडी मैदानामध्ये इथे आकाश आणि ओमकार डावाची सुरुवात करेल. इथे जोगेश्वरी माता आवाज ज्या संघासमोर 49 धावांची गरज आहे, प्रतिषटक 12.25च्या सरासरी आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. पहिले षटक हे पॉवर प्लेचं आहे. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टरक्षक 9 खेळाडू 30 शाल सर्कलमध्ये, 2 क्षेत्ररक्षक 30 शाल सर्कलच्या बाहेर ज्याच्यामध्ये आपण पाहायला मिळते या ठिकाणी अर्थातच एक क्षेत्ररक्षक एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आलं आहे. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट एक क्षेत्र शॉर्ट कव्हर ही रचना ऑफसाईडला आपण पाहायला मिळते. ऑनसाईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑन या विरचनेतून यावेळी आपण पाहणार आहोत. 49 धावांचं लक्ष. या सामन्यातील विजेता आणि मगाशी जिंकलेला संघ गावदेवी झिराड यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहायला मिळेल.
तर पंचांच्या उजवीकडून यावी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिले षटक घेऊन गोलंदाज केतन. केतन म्हात्रे हे नाव आपल्या समोर आलं की अर्थातच 6 फोर व्हीलर आणि तब्बल जर आपण पाहिलं तर 32 बाईक ज्याच्या नावावर आहे, डोंबोलीचा खेळाडू केतन म्हात्रे याचं नाव आपल्या समोर येतं. हा केतन या ठिकाणी पाहणारा गोलंदाज आहे. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि अर्थातच जी सीमारेषा होती ते स्क्वेअर लेग क्षेत्रामधून पाठवून दिलं चौकार 4 धावांसाठी. चौकार आकाशच्या बॅटमधून या ठिकाणी मात्र ऑफ साईडला खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूवर येतील. 1 धावेचं योगदान आकाशला मिळते. आकाश जाऊन पोहोचते 5 या धावफलकावर. एकूण धावफलकावर धावा यावी 5. जोगेश्वरी माता आवास आणि गावदी धोकवडे या दोन संघात सुरू असलेली लढत आहे. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केले. समोर मात्र आता ओमकार असेल. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक. या दरम्यान पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क येत नाही मात्र यष्टीरक्षक चूक करतोय. चेंडू की जातोय शॉट थर्डमॅनला. इथे थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला जाईल. तो पण 1 धाव. इथे मात्र अर्थातच मिळेल 22चा इशारा. पंचांचा येतोय 1 धावेचं योगदान. क्रिकेटमध्ये 1 धाव अतिशय महत्त्वाची. धावा येणं महत्त्वाच्या. धावा कशा येतात याला महत्त्व नाही, कारण 1 धाव्याने पराभूत होणारे संघ आपण पाहतो. जेव्हा पराभूत झाल्यानंतर निराश मनाने आपल्या घराकडे रवाना होताना. दरम्यान डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतला. लॉंग लेग. इथे मात्र पाहिलं क्षेत्ररक्षक नाही आहे. फायदा उचलला आणि चेंडूला आप पाठवला आरपार सीमापार. षटकार साधावा. फलंदाजी करताना पाहायला मिळतं ज्याने चौकार मारला होता तो डीप स्क्वेअरला. त्यानंतर ऑन साईडला आणखीन एक चेंडू हवेतून खेळलाय. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाईल. पाहूया पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. आणि येस पंचांचा इशारा येईल. कारण हे निश्चितच मुंबई असोसिएशनच्या पंचायत वेळ घेतील. षटकार लॉंग लेगला आणखीन एक षटकार आकाशच्या बॅटमधून 6 धावा. आकाश आक्रमक आहे. 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल खेळतोय 17 धावसंख्येवर. पहिले षटक थोडंसं मागडं 18 धावा धावफलकावर. 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. 1 टू गो म्हणजे कदाचित 1 चेंडू बाकी असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला होता. पंचांकडे अपील केलं गेलं होतं. डाव्या यष्टीच्या जवळ पकडलं गेलं की नाही, परंतु या ठिकाणी शॉर्ट फाईन निघाला. इथे 1 धाव. धावफलक नवले. पंचांचा निर्णय अंतिम असेल कारण MCAचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत. त्यामुळे कोणी या ठिकाणी अर्थात पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. कोणी आक्षेप घेऊ नका प्लीज विनंती. क्षेत्ररक्षण करणाऱ्या जोगेश्वरी माता आवाज या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे. अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पंच आहेत. त्यामुळे आयोजकांनी या ठिकाणी यावर्षी निर्णय घेतला बाहेरचे पंच मागवायचे, तर त्यांचा आदर आपण करूया. सुप्रीमो चषकसाठी पंचांची भूमिका निवडणारे हे पंच आहेत. लेदर क्रिकेट विश्वामध्ये देखील त्यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. परवा रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्ही पाहायला मिळालं होतं की दापोलीचा तो फलंदाज
ज्याने त्रिफळ झाल्यानंतर अर्थातच यष्टीवर बॅट मारली होती. धावपलका धावा येऊन पोचल्यात 19 धावा धावपलकावर आणि त्याला सर्व प्रेक्षकांच्या समोर माफी मागावी लागली होती. हे तुम्ही परवा यूट्यूबच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं असेल. त्यामुळे पंचांचा आदर करा, खेळाचा आदर करा. सचिनजी तेंडुलकर यांनी कालची निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून सांगितले तुम्ही खेळाचा आदर करा. क्रिकेटचे महान देवता उगाच सचिनजी तेंडुलकर बनले नाहीत ह्याचा विचार करा. तर मैदानाकडे आपण पाहतोय पहिलं षटक केतनचं मात्र महागडे षटक पाहायला मिळेल. 19 धावा, कोणती सफलता इथे नाही आहे. आकाश 2 षटकारांच्या माध्यमातून खेळतो 17 धावसंख्येवर. ओमकार धावसंख्येने धावपलका धावा येतात ते 49 धावांची गरज आहे. 30 धावांची अजूनही गरज. प्रतिषटक समीकरण जे 12.20 होतं ते थोडंसं कमी झालंय. 10च्या सरासरी 30 धावांची गरज असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. गोलंदाज जयवंत यावी गोंधळी सज्ज होईल. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले. क्षेत्ररक्षण निश्चितच 3 क्षेत्ररक्षक 30 सारखं या ठिकाणी मात्र बाहेरसील इथे वेगळ्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न पाहायला मिळाला. उंची पाहिली गेली पंचांच्या माध्यमातून. पंचाने नो बॉल म्हणून घोषित केले. चेंडू केला शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्यामुळे आतापर्यंत 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळेल. 2 धाव मिनिटात संघाला आणि या 2 धावांच्या मध्ये धावपलकात वाढ होते. धावपलकात धावा येतात 21. खरं तर 21 हा शुभांक संकष्टी चतुर्थीला आपल्या माता भगिनी आपल्याला पाहायला मिळतात की 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक श्री गणपती बाप्पाला अर्पण करतात. हे योगदान आपण पाहायला मिळतं. 21 अंक आपल्या गाड्यांवर मिळण्यासाठी रायगडकर देखील खूप मोठं आरटीओ ऑफिसमध्ये अर्थातच प्रयत्न करतात. या दरम्यान हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित केले स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. आणि तोपर्यंत फलंदाच्या धावपलकात आणखीन वाढ होईल. धावपलकात वाढ होते. धावा जाऊन पोचतात त्या 24च्या घरामध्ये. धावा धावपलकावर. अर्धलक्ष पूर्ण केले ते जोगेश्वरी माता आवास या संघाने. जोगेश्वरी माता आवासचा विचार आपण केला तर इथून काही अंतरावर असणारं जोगेश्वरी मातेचं मंदिर, तिथून महाराष्ट्रातलं अतिशय नावाजलेलं मंदिर नागेश्वरची यात्रा अर्थात ती आवाजची यात्रा नेहमी प्रसिद्ध आहे. आणि त्यानंतर येणारी कनकेश्वर यात्रा हे आमच्या अलिबागकरांसाठी खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्रभरातून अनेक यात्रा येतात. चला वेळ कोणी मैदानात जायचं नाही. सामना सुरू करायचा आहे. सामना लगेच सुरू करा. विशालदादा भगत आणि साहिलदादा भगत आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून याकडे विनंती करण्यात येत आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या यावेळी जोगेश्वरी माता आवास माफ करा गावदेवी धोकवडे या संघाला की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांचा निर्णय हा तटस्थ पंच म्हणून इथे तुम्हाला पाहायला मिळतात. कारण MCAचे पंच आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत. सन्माननीय राजेशजी तळासीलकर सर ज्यांना आऊ या नावाने समजलं जातं आणि नासिर शेख सर सुप्रीमो चषकामध्ये हे पंचांच्या भूमिका यांनी निभावल्यात. अनेक लेदरच्या क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. खेळ थोडंसं थांबलेला. किती प्रेक्षक पाहतात मॅच? ठीक आहे मी सांगतो. अरे पंचांना जो नो वाटला तोच देणार ना का आधीच देणार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला चला क्षेत्ररक्षण लावून द्या. आयोजकांना सहकार्य करा, पंचांना सहकार्य करा ही नम्र विनंती. गावदेवी धोकोडी संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या.
तटस्थ पंच आहेत, पंचांचा निर्णय अंतिम असेल. एकूण धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावर आल्या तर 24 धावां 25 धावांची अजूनही गरज आहे. जाऊया मैदानाकडे. तर नवीन गोलंदाज असेल अभिषेक या ठिकाणी गोलीसाठी येतोय. रिव्हर्स स्टेप, फटका चांगला आहे. इथे आपण पाहतात अर्थात चेंडू जाईल, तो कव्हर पॉइंट मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतो एक शानदार दमदार चौकार. फ्रंट फुटवर चेंडूला आपल्या डावीकडे चेंडूला घेतला आणि या ठिकाणी अर्थात चौकाराचं योगदान दिलं. 28 धावा धावफलकावर यावी. हा चेंडूला अर्थात नो बॉलचा इशारा देतो पंचांचा. आपण पाहिला चेंडू इथे जी इथे कोणत्या प्रकारची फेकी गोलंदाजी चालणार नाही याचं निश्चित मगाशी देखील आम्ही त्याचा उल्लेखही केला होता. तर एक धावीचे योगदान, धावफलकात 1 नी वाढ होईल. 29 धावा आणखीन धावफलक येतात. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. पहिला जयवंत, त्यानंतर अभिषेक आणि त्यानंतर बहुधा आणखीन एक गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि नवीन गोलंदाज गोलसाठी येईल. काय नाव काय त्याचं? सागर. गोलंदाज सागर आहे. फिरकी गोलंदाजी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दमदार फटका कव्हर पॉइंट मधून येतोय. जबरदस्त षटकार, 6 धावा. यावी चेंडूला स्क्वेअर लेग मधून खेळलाय. बघता बघता चेंडू देखील आपण पाहायला मिळतोय. पाहूया पंच या ठिकाणी दर्शवतील. चौकार, 4 धावांचे योगदान मिळेल. आणि धावफलकात वाढ झाली 40. प्रश्न आहे तो अर्थात गावदेवी धोकोडे या संघासमोर की कोणता गोलंदाज आपण वापरायचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आणि या ठिकाणी बहुधा हा संघ गावदेवी धोकोडे संघ या ठिकाणी मैदानातून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आपण आयोजकांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. पंचांसोबत कोणत्या प्रकारचं कोणीही वाद घालू नका ही नम्र विनंती आयोजकांकडून करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहता की गावदेवी धोकोडे हा संघ सामना सोडून देताना आपल्याला इथे पाहायला मिळाले. त्यामुळे जोगोरी यावेळी मात्र आपण पाहतात 49 धावांच्या लक्षात पाठला करणार जोगेश्वरी माता आवास या संघाला विजयी म्हणून या ठिकाणी पाहूया घोषित केलं जाईल का. कारण या ठिकाणी आमचे अर्थातच आयोजकांच्या मधून विशालदादा भगत, कारण धावफलका धाव आहेत 40, 9 धावांची फक्त गरज आहे. आणि दोन्ही पंचांकडे तो अधिकार आहेत की फेकी गोलंदाजी ही थ्रो गोलंदाजी म्हणून निश्चितच पंचांच्या मधून दिली जाईल. तर विशालदादा भगत आहेत, त्यांच्यासोबत संघनायक चर्चा करतायत आणि त्यानंतर या सामन्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. खेळ थोडासा थांबलेला आहे. धावफलकावर धावा 40 आल्या आहेत. 49 धावांची गरज आहे ती जोगेश्वरी माता आवाज या संघाला.
निर्णय या ठिकाणी काही क्षणात येईल आमचे आयोजक. तर जोगेश्वरी माता आवाजचा संघ विजयी म्हणून घोषित करण्यात येत आहे. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि गावदेवी धोकडे संघाला पुढच्या सामन्यासाठी आपण पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. सामन्याचा मानकरी आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी जोगेश्वरी माता आवाज आणि गावदेवी झिराड या दोन संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहिली दुसऱ्या फेरीचा. चला दोन्ही संघांना एकाने नाणेफेक कक्षात यायचं नाणेफेकीसाठी. आणि सामन्याचा